आता गप्प बसणार नाही. शेतकरी राजा एक करणार. आता गप्प बसणार नाही. आंबाची नुकसान भरपाई शेतकरी राजा एकजुटीचा शेतकरी राजा एकजुटीचा आंबा काजू नुकसान भरपाई घडून जाऊन सगळे शेतकरी एकजुटीचा वाचा मिळू. आपली या ठिकाणी एकूण आपण जाऊया. ते आपल्या ताकदीचं दर्शन आहे, सामर्थ्याचं दर्शन आहे. कारण आम्ही आता पूर्ण हतबल झालो. गेल्या वर्षी फक्त 30% आंबा उत्पन्न होते आणि त्यामुळे गेल्या वर्षी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे होती. पण आंबा काजू बागायतदारांच्या एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे कोण म्हणतो देणार नाही. कोण म्हणतो देणार नाही. शेतकरी व्यापारी संघटनेच्या एकजुटीचा शेतकरी व्यापारी आंबा बागायतदार काजू बागायतदारांच्या एकजुटीचा. आमच्या मागण्या ह्याच आहेत की आज अवकाळी पाऊस झालाच, त्याचबरोबर अगोदर हवामानामधील बदलामुळे यावेळी मला वाटतं सगळीकडे तुम्ही बघितल्यानंतर आंबा काजू बघा संपूर्ण काळ्या ठिक्कर पडल्यात, मोहर जळून खाक झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं 10% उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आज लागलेलं नाही आहे. एवढा मोठा खर्च करायचा, त्यासाठी वर्षभर राबायचं आणि कर्ज काढून खाजगी बँकातून कर्ज काढून खाजगी लोकांकडून पैसे घेऊन आज हा आपला शेतकरी आंबा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु गेले तोक्ते बाजारापासून आपण सतत बघतोय की एवढं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे, तरी या कोकणातला शेतकरी कुठे डगबगला नाही किंवा आत्महत्या करतो म्हणून असं कुठे काय सांगितलेलं नाही. परंतु आजची परिस्थिती बघितल्यानंतर आज जर शेतकऱ्यांच्या हाती जर काहीच लागलेलं नसेल तर 10 लाखाची बाग असेल तर 10 लाख तेवढाच खर्च येतो, 15 लाख खर्च येतो आणि आज तो शेतकरी 25 लाख रुपये कर्जाच्या डबक्यात बुडल्यासारखा आहे. औषधांच्या किमती भरमसाठ झालेल्या आहे, त्याच्यामध्ये GST सारखा कर लागलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्यावरती GST कर लागलेला आहे, शेती अवजार असू देत त्याच्यावरती GST लागलेला आहे. परंतु हे सरकार मला वाटतं नक्कीच फक्त शेतकऱ्याला लुटण्याचं काम करतं आहे, शेतकऱ्यांना काही देण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. त्यामुळे आमची यावेळी अशी मागणी आहे, ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आंब्यासाठी तुम्ही हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी तुम्ही 3 लाख हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. आज तुम्ही जर दिली हे जर टाळण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याच्यामध्ये जर काही तुम्ही कमी जास्त करण्याचा प्रयत्न कराल तर आजचा हा मोर्चा एल्गार मोर्चा आज मोठ्या प्रमाणात निघालेला आहे. तो आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयापर्यंत थांबलेला आहे. दुसरा आमचा मोर्चा 12 मार्चला जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. त्यानंतरही जर तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो या संपूर्ण हायवे हा चक्का जाम अगदी त्या वेंगुर्ला सिंधुदुर्गची बॉर्डर ते अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आम्ही नक्कीच करू अशी मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला ही समज देत आहे. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.